हाय, हॅलो, नमस्कार. मी विजया आणि आज आहे जागतिक महिला दिन 8 मार्च. त्यामुळे माझी पण आज दिवसाची सुरुवात ही छान झालेली आहे, नेहमीप्रमाणे गरम पाणी पिऊन. आणि आज जागतिक महिला दिन असल्यामुळे माझी तर खूप ग्रामसभा पण होती आणि महिला सभा पण होती. त्यामुळे मला पटापट जायचं होतं सगळे कामं करून. गरम पाणी पिल्यानंतर काही वेळाने मी पिते अशी ब्लॅक कॉफी, यामध्ये 1 चम्मच तूप टाकून. आमचे जे सर आहेत नो शुगर डाएट चॅलेंजचे दाते सर, त्यांनीही सांगितलेलं आहे की असं तूप टाकून ब्लॅक कॉफी पिणंही चांगली असते शरीरासाठी. त्याच्यामुळे आम्ही ते रोज फॉलो करतो, मी आणि प्रवीणराव. त्याच्यामुळे आम्ही असं छानसं ते ब्लॅक कॉफी विथ शुगर केलं आणि छान आम्ही दोघांनी पण ते पिली. आणि त्यानंतर एकदम फ्रेश झाल्यावर, सगळं झाल्यावर परत सकाळच्या कामाला मग सुरुवात करून घेतली. कारण सकाळची कामं पण आटोपणं आवश्यक होतं आणि वेळेत पोचणं पण आवश्यक होतं. त्यामुळे बाई नसल्यामुळे मग मला घासायला लागले भांडे, मग झाली झाडझूड आणि मग बाकीचे सगळे कामं. असं वाटलं की जागतिक महिला दिन आहे तर आपल्याला कामाला सुट्टी भेटेल, पण असं ते होत नाही आणि आपल्याला कामांना काही सुट्टीही भेटत नाही. ते कंटिन्यू आपल्याला करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. तुम्ही कितीही शिका, नोकरीवर लागा, काहीही करा, पण तुम्हाला हे कामं काही सुटलेले नाही आहे. ते तुम्हाला घर सांभाळूनच करणं गरजेचं आहे. मग असे भांडे घासता घासता पण खूप सारे विचार मनामध्ये येऊन जाते, पण होतं जायचं ड्युटीवर. त्यामुळे मग छान तयारी केली, छान फोटो काढले आणि मग जायसाठी जमून आता प्रवासाच्या तयारीला लागणं आवश्यक होतं. फोटो तर आपला आवडताच विषय आहे. आणि बसमध्ये गेल्यावर बघते तर काय, बस फुल भरून जागाच नाही, उभ्याने प्रवास केला. आता विदर्भाचे असल्यामुळे ऊन एवढी की उन्हामध्ये पुन्हा कितीतरी वेळ उभं राहून बसचा पत्ताच नाही. मग राहावं लागलं उभं. बस आली एकदाची आणि मग मी पोहोचली माझ्या ग्रामपंचायतीला. ग्रामपंचायतीला जाते वेळेस पण पैदल जावं लागते, भरपूर अर्धा किलोमीटर तरी. आणि आता सवय पडलेली आहे पैदल चालायची, तेवढीच वॉकिंग पण होऊन जाते असं वाटते. त्याच्यामुळे ही बघा माझी ही जिल्हा परिषद शाळा, खूप सुंदर शाळा, खूपच छान. मला तर अतिशय आवडणारी शाळा आहे. आधीपासूनच मला आवडते जिल्हा परिषदची शाळा वाटखेडची. त्याच्यामुळे आणि मग अशी मी गेली आमच्या रस्त्याने पैदल इथून गावाला जोडणारा रस्ता आहे आणि ते सिमेंटचं काम बाकी आहे. आणि इथे दिसल्या महिला म्हणते, मॅडम आमचा पण फोटो काढा, आमच्यासोबत पण या. म्हटलं ठीक आहे. मग महिलांसोबत पण एक छानसा फोटो काढून घेतला आणि मग घेतला ग्रामपंचायतला मी माझ्यावाल्या फोटोपूजनाचा आणि महिला सभेचा पण कार्यक्रम. आज पण ग्रामसभा तर खूपच झाली, कारण आज पण लोक काही जास्त आलेले नव्हते. तशी मी पण उशिराच थोडीशी आज गेली होती, पण ना सरपंच ना उपसरपंच ना काही सदस्य, त्याच्यामुळे माझंही तितकं आज काही असं मूड नव्हतं. आणि ऑलरेडीच 25 जानेवारीची महिला सभा झाली असल्यामुळे आज महिलांना पण तितका इंटरेस्ट नव्हता, कारण भरपूर महिला चना वगैरे सवंगायला आज शेतामध्ये गेलेल्या होत्या. मग काही स्टेटस वगैरे असे छानसे ठेवून घेतले. जुन्या आठवणींना परत उजाळा दिला प्रवासामध्ये. प्रवीणराव घ्यायला आले, कारण होती एंगेजमेंट माझ्यावाल्या दिराची. त्याच्यामुळे मग मी सरळ गेले तिथे एंगेजमेंटसाठी. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. याच्यामध्ये फोटो दिसत नाही आहे. त्याच्यानंतर पुन्हा घरी आले, कारण घरी येणार होते पाहुणे, कारण समीरला जायचं होतं परत पुण्याला वापस आणि त्यांना सोडून द्यायला. अजून मग सगळे पाहुणे परत घरी येणार होते. त्याच्यामुळे पहिले आल्या साफसफाई करावं म्हटलं घराची, कारण नोकरी करून आलं, काही जरी आलं तरी पण घर स्वच्छ असलं तर पहिलं बोलणं हे आपल्यालाच भेटते. आणि मन इतकं प्रसन्न झालं, कारण खुशबूने इतकी सुंदर रांगोळी काढली होती आज. कारण तिला सकाळी मी सांगून गेली होती, खुशबू रांगोळी काढशील. मी सकाळी आज रांगोळी मला काढायला मिळाली नाही, तर माझं मन ह्या रांगोळीने खूपच प्रसन्न झालं आणि खूपच छान वाटलं. अशा प्रकारे आमचा मस्त आणि छान असा 8 मार्चचा जागतिक महिला दिन साजरा झाला. रांगोळीमुळे तर खूपच मस्त वाटलं. बाय.